नमस्कार, मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आजच्या सोने चांदीचे भाव जाणून घेऊया. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,49,530 रुपये इतका. तर चांदीचा भाव आहे 2,29,221 रुपये प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. अतिवृष्टीने माथेरान विस्कळीत. माथेरानमध्ये अतिवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडून जनजीवन विस्कळीत झाले. 3 दिवस वीज पुरवठा आणि 2.5 दिवस मोबाईल सेवा बंद होती. पाणी पुरवठाही प्रभावित झाला असून या आपत्तीचा पर्यटन आणि स्थानिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पालघर पूरग्रस्तांना तातडीने मदतीचे निर्देश. मुसळधार पावसामुळे वसई विरारमध्ये मदत कार्य सुरू असून पालघरच्या पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे निर्देश मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिले आहेत. खेड भूस्खलन दुर्घटना, बेपत्ता दोघांचे मृतदेह सापडले. खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडी येथील भूस्खलनात बेपत्ता असलेल्या सतीश शेलार वय वर्ष 30 आणि शांताराम शेलार वय वर्ष 84 यांचे मृतदेह एनडीआरएफने शोधून काढले. तर कल्पना शेलार वय वर्ष 73 यांना सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. उल्हास नदीला पूर. कर्जत मधील 4 पूल पाण्याखाली. कर्जत तालुक्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला असून मोहिली, दहिवली, मालेगाव, शेलू आणि पाषाण येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गुहागरमध्ये मुख्य रस्ता खचला. विसापूर पांगारी गावचा संपर्क धोक्यात. मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यातील विसापूर पांगारी येथील मुख्य रस्ता सुमारे 3 ते 4 फूट खचल्याने गावातील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला असून शाळकरी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे डोंगरातून वाहणाऱ्या पाण्यामुळे उर्वरित रस्ताही वाहून जाण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसाने धेरंडा गावचा समुद्रमार्ग वाहून गेला. रायगडातील मुसळधार पावसामुळे रेवदंडा येथील धेरंडा गावचा समुद्राकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता वाहून गेला. त्यामुळे मच्छीमारांच्या दैनंदिन कामावर परिणाम झाला असून नागरिकांनी हा मार्ग टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे. तर स्थानिकांनी रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. नेरळ रेल्वे वाहतूक विस्कळीत. मुसळधार पावसामुळे नेरळ जवळ रेल्वे रुळाखाली खडी वाहून गेल्याने लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली असली तरीही तातडीच्या दुरुस्तीनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली असली तरीही परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. सिंधुदुर्गात पावसाचा कहर. 92 लाखांहून अधिक नुकसान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 2 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून 170 पक्की घरे, कच्ची घरे आणि इतर मालमत्तांचे मिळून 92,73,000 रुपयांचे अधिक नुकसान झाले आहे. कर्जतमध्ये अतिवृष्टीचा कहर. आंबिवली तलाव फुटून जिल्हा नदीला पूर. कर्जत तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पावसामुळे आंबिवली येथील तलाव फुटून जिल्हा नदीला अचानक पूर आला. पुराच्या पाण्यामुळे रस्ते वाहून गेले असून अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. भाईंदरमध्ये अंगावर नारळाचे झाड कोसळून तरुणाचा मृत्यू. भाईंदर पश्चिम येथील राई मृदा गाव परिसरात नारळाचे झाड अंगावर कोसळल्याने 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पातळी 36 फूट 6 इंचावर पोहोचली असून 60 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणी शिवारात शिरल्याने पूर परिस्थितीची शक्यता वाढली आहे. राम मंदिर चोरी प्रकरणी जयश्री शेळकेंची गुन्हा दाखल करण्याची मागणी. अयोध्या राम मंदिरातील दान चोरीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वरवड बकाली येथे महाआरती करण्यात आली. यावेळी पक्ष प्रवक्ता जयश्री शेळके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मावळात बचाव कार्य. 200 जणांची सुटका. मुसळधार पावसामुळे पुण्यातील मावळ तालुक्यातील वन्यजीव रक्षक मावळ, आपदा मित्र मावळ आणि शिवदुर्ग मित्र लोणावळ्याच्या स्वयंसेवकांनी 2 दिवसात 200हून अधिक नागरिक आणि पर्यटकांची सुरक्षित सुटका केली. पुरातून झाड हटवून वाचवली वीज वाहिनी. उल्हास नदीच्या पुरात वाहून आलेले झाड विजेच्या खांबाला अडकल्याने धोका निर्माण झाला होता. महावितरणचे वायरमन संतोष करटुले
यांनी जीव धोक्यात घालून पाण्यात उतरून झाडाचा ओंडका हटवला आणि मोठा अपघात टळला. मुंबईतील पावसाचा गोकुळच्या दूध विक्रीवर परिणाम. मुंबईतील मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने गोकुळच्या दूध विक्रीत सुमारे 200,000 लिटरची घट झाली आहे. मात्र जिल्ह्यातील दूध संकलन आणि पुण्यातील दूध विक्री सुरळीत सुरू आहे. अर्जेंटिनाच्या विजयाचा कोल्हापुरात जल्लोष. फिफा वर्ल्ड कप सामन्यात अर्जेंटिनाने इजिप्तवर 3-2 असा विजय मिळवला. मेसीने केलेल्या गोलानंतर कोल्हापुरात अर्जेंटिना चाहत्यांनी मिरजकर तिकिटी येथे एकत्र येत जल्लोष साजरा केला. छत्रपती संभाजीनगरात पावसाने रस्त्यांची पोलखोल. छत्रपती संभाजीनगरातील मुसळधार पावसामुळे क्रांती चौकासह अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याचा महापालिकेचा दावा फोल ठरल्याचा आरोप करत असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. जेहूर निपाणी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य. कन्नड तालुक्यातील जेहूर निपाणी रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून मोठे खड्डे आणि चिखलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांनी तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी प्रशासनाकडे केली आहे. वाळूज एमआयडीसीतील CO2 गॅस गळती. अग्निशमन दलाने टाळला अनर्थ. वाळूज एमआयडीसीतील छत्रपती संभाजीनगर कार्गो कंपनीत CO2 गॅस गळती झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून घटनेची कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाशिकमध्ये हाय अलर्ट नंतर परिस्थिती नियंत्रणात. नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाला, मात्र आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली नाही. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तूर्तास धन्यवाद.